राणीच्या बागेच्या धर्तीवर ठाण्यातही होणार प्राणी संग्रहालय व उद्यान। ठाणे मुंबईतील राणीच्या बागेच्या धर्तीवर ठाण्यातही होणार प्राणी संग्रहालय व उद्यान। ठाणे महापालिकेच्या क्षेत्रामध्ये हावरे सिटी जवळील नॅशनल पार्कचा एरिया सोडून वन खात्याच्या 150 एकर जमिनीवर हे प्रकल्प आकार घेणार आहेत। मंगळवारी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती केली असता ती मान्य करून देऊन वन खात्याच्या प्रधान सचिव उपस्थित अधिकाऱ्यांवर त्यावर ताबडतोब कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे। मंगळवारी विधान भवन शिंदे यांच्या उपस्थितीत ही मीटिंग झाली। ठाणे शहराच्या लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे। आजूबाजूच्या शहरामध्ये इमारतीचे बांधकाम वाढत चाललेले आहे। ठाण्यातील नागरिक हिरव्यागार उद्यानाकडे आकर्षित असल्यामुळे अशा प्रकारचे उद्यान निर्मिती केल्यास आजूबाजूच्या महापालिका क्षेत्रातील अबालवृद्धांना या उद्यानाचा फायदा होईल। त्यानुसार या 150 एकर जागेवर बांबूच्या झाडांबरोबर इतरही झाडांची लागवड होणार आहे। तसेच विविध प्रकारचे प्राणी पक्षी सुद्धा या उद्यानामध्ये उपलब्ध होणार आहेत। वन खात्याच्या नियमानुसार या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे बांधकाम न करता फक्त प्राण्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जेवढे बांधकाम करता येईल तेवढेच बांधकाम अनुज्ञेय करता येईल। त्यापैकी बहुतांश बांधकाम हे लाकडाचे असावे असाही अभिप्राय वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिला। या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त प्रधान सचिव IS चहल, नगर विकास खात्याचे प्रधान सचिव असीम, ठाणे महापालिका आयुक्त सौरवराव आदींसह इतर अधिकारी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजित ठाणे महापालिका चषक 2024 छायाचित्र स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, आयुक्त सौरभराव। ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 19 ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे पालिका चषक 2024 या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक इटर्निटी सर्व्हिस रोड 3 हात नाका येथे आयोजित केली आहे। या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभराव यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केले। ठाणे महापालिका चषक 2024 यासाठी राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेची माहिती देण्यासाठी 11 जुलैला महानगरपालिकेतील कैलास नरेंद्र बल्लाळ सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या पत्रकार परिषदेस उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त तथा क्रीडा अधिकारी मिनल पालांडे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, सचिव निलेश पामंद, कार्याध्यक्ष विकास काटे, खजिनदार विभव बिरवटकर उपस्थित होते।
या स्पर्धेसाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरून आतापर्यंत जवळजवळ 2100 छायाचित्र प्राप्त झाली आहे. प्राप्त झालेल्या छायाचित्रांचे नामवंत छायाचित्रकारांकडून परीक्षण करण्यात येणार असून स्पर्धेतील विजेत्या व निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन 17 ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत भरवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. गेल्या वर्षी जवळपास 4,600 छायाचित्रकारांनी आपला सहभाग या स्पर्धेत नोंदवला असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय असे 3 स्तर ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी परफॉर्मिंग आर्ट फेस्टिवल, वाईल्ड लाईफ, राज्य स्तरावरील स्पर्धेसाठी वेडिंग, न्यूज, फोटो फीचर स्टोरी, तर जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी ठाणे 24 मान्सून हे विषय ठेवण्यात आले आहे. तसेच महाविद्यालयीन तरुण-तरुणींसाठी रिफ्लेक्शन हा विषय ठेवण्यात आला आहे. यावर्षी महापालिका अधिकारी, कर्मचारी व खास ज्येष्ठ नागरिकांसाठी ही स्पर्धा ठेवण्यात आली असून या स्पर्धेसाठी डेली लाईफ हा विषय ठेवण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी एकूण 6,075 रुपयांच्या रोख पारितोषिकासह सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व छायाचित्रकारांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन या दोघांचे संयुक्त विद्यमाने आपण यावर्षीसुद्धा आपण राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन याचं आयोजन करत आहोत. हा प्रदर्शन 17 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या कालावधीमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे आपला स्मारक आहे तिथे होणार आहे. या प्रदर्शनामध्ये आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाची ज्युरी यांचा समावेश केला आहे, जे साधारणतः 300 विविध छायाचित्र आहेत ते आयडेंटिफाय करणार आहेत. 4 प्रमुख घटकांमध्ये, 4 प्रमुख संवर्गमध्ये याला आपण विभागला आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय स्तर, राज्य स्तर, महापालिका स्तर आणि तसेच ज्येष्ठ नागरिक संवर्ग यामध्ये आपण विभागला आहे. यामध्ये महिलांचा समावेश, महाविद्यालयाचे जे स्टुडंट्स आहेत त्यांचा समावेश आणि त्याच्यासे एक पाऊल पुढे जाऊन यावर्षी पहिल्यांदा आपण महानगरपालिकेचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा संधी दिली आहे या छायाचित्र प्रदर्शनीमध्ये समावेशित होण्याचा. साधारणतः 25 लाख रुपयापर्यंतचा यामध्ये खर्च होणार आहे आणि 6,75,000 रुपये यामध्ये रोख पारितोषिक आपण विविध घटकांना आपण पारितोषिक म्हणून देणार आहे. वेगवेगळ्या थीम काय दिल्यात का? थीम म्हणून यामध्ये ठाणे सिटी, ठाणे नगर याला आपण केंद्रबिंदूमध्ये ठेवलं आहे आणि दैनंदिन जीवनाच्या ठाणे, डेली लाईफ इन ठाणे सिटी हा मुख्य थीम आहे. हा थीम व्यापक स्वरूपाचा आहे आणि साधारणतः आपले आयुष्याचे जे विविध पैलू आहेत ते सर्वांचा यामध्ये समावेश होऊन जातो, म्हणून या पद्धतीचा थीम यावर्षी स्वीकारण्यात आला आहे. सर, यावेळेला महापालिकेचे कर्मचारी देखील आपण त्यामध्ये उतरणार आहे स्पर्धेमध्ये? जी हां, यावर्षी महापालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा आपण संधी दिला आहे. महापालिकेचे अधिकारी कर्मचारी अपेक्षित असा आहे की ते 24/7 काम करतात आणि ठाणे सिटीचे कानेकोपऱ्यापर्यंत त्यांची पोच आहे. मग निश्चितरित्या ठाणे याला केंद्रबिंदू जेव्हा आपण ठेवतो तेव्हा हे अधिकारी कर्मचारी हे यांचे दृष्टिकोनातून, यांचे कॅमेरेचे दृष्टिकोनातून ठाणे कशा दिसतो आणि त्यांचे छायाचित्राचे माध्यमातून ते नागरिकांना, समाजाला काही संदेश देऊ शकतात काय, म्हणून ही संधी त्यांना देण्यात आली. गेल्या वर्षी किती प्राईज होता आणि यावर्षी आपण किती वाढवलं? गेल्या वर्षी आपण एकंदरीत जे प्राईज मनी खर्च केला होता ते 4,73,000 रुपये होते. यावर्षी त्यामध्ये 2,02,000 रुपयाची वाढ करून 6,75,000 रुपये यावर्षी आपण प्राईज मनी ठेवली आहे. पातलीपाडा येथील महापालिका शाळेची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी. ठाणे महापालिकेच्या पातलीपाडा येथील शाळेची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी पाहणी केली असता
या शाळेच्या इमारतीची प्रस्तावित दुरुस्ती आणि इतर कामांबद्दल आयुक्तराव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पातळीपाडा येथे शाळेची तळमजला अधिक 2 मजले अशी इमारत आहे. या इमारतीत महापालिकेची शाळा क्रमांक 21, 25, 53 आणि 54 यांचे वर्ग भरतात. या सर्व शाळांची एकत्रित पटसंख्या 1600 आहे. 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी वाढीव वर्ग खोल्यांची मागणी ही शाळेच्या मुख्याध्यापकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तराव यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संपूर्ण शाळेची पाहणी केली. या पाहणीच्या वेळी नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त शिक्षण सचिन पवार, उपनगर अभियंता पाणी पुरवठा विनोद पवार, कार्यकारी अभियंता संजय कदम, भगवान शिंदे आदी उपस्थित होते. आयुक्तराव यांनी शाळेच्या सर्व मजल्यांची पाहणी केली. इमारतीच्या गच्चीवर करण्यात आलेल्या कामांचीही त्यांनी पाहणी केली. या पाहणीदरम्यान आयुक्तराव यांनी मुख्याध्यापकांशी चर्चा केली. त्यानंतर शाळेच्या सभोवतालच्या परिसराची स्वच्छता, काँक्रिटीकरण ताबडतोब करण्यात यावे, शौचालयाची संख्या मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात यावी, तळमजल्यावरील काही भिंतींना ओल आलेली आहे, पाण्याचा प्रश्न आहे, इमारतही जुनी झालेली आहे. हे सर्व विषय लक्षात घेऊन शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीचा सर्वकष प्रस्ताव तयार करण्यात यावा, असे निर्देश आयुक्तराव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. त्यात सिव्हिल, पाणी पुरवठा, विद्युत यंत्रणा, वाढीव वर्ग खोल्या, इमारतीची आवश्यक डागडुजी यांसारख्या सर्व कामांचा अंतर्भाव करण्यात यावा, असेही आयुक्तराव विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अधिकची मतं मिळवून विजयी होतील. जितेंद्र आव्हाड वैफल्यग्रस्त आहेत. महायुती सरकारकडून मुंब्रा कळव्यासाठी 105 कोटीचा निधी मुख्यमंत्री उद्या होणाऱ्या योजनेतून महायुती विधान परिषदेच्या 11 जागांसाठी असा रोखठोक संवाद महायुतीतर्फे काँग्रेस प्रदेश प्रवक्ते 9 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. आनंद बरंजपे यांनी साधला. आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सर्व 9 उमेदवार राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि शिवाजीराव गर्जे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उमेदवाराचा पराजय निश्चित. या तिन्हांच्याही नेतृत्वाखाली उद्या होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे महायुतीचे सर्व म्हणजे भारतीय जनता पार्टीचे 5, पवार यांचा, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 2 हे 9ही उमेदवार विजयी होतील हा विश्वास आम्हाला आहे. शिवसेनेचे आमदार देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे श्री राजेश विटेकर आणि श्री शिवाजीराव गर्जे यांना माननीय अजितदादा पवार साहेबांनी उमेदवारी दिली आहे. आणि पहिल्या फेरीमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही हे उमेदवार विजयी होणाऱ्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी महायुतीतर्फे 9 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या तिन्हांच्याही नेतृत्वाखाली उद्या होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्व म्हणजे भारतीय जनता पार्टीचे 5, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 2 हे 9ही उमेदवार विजयी होतील हा विश्वास आम्हाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे श्री राजेश विटेकर आणि श्री शिवाजीराव गर्जे यांना माननीय अजितदादा पवार साहेबांनी उमेदवारी दिली आहे. आणि पहिल्या फेरीमध्येच राष्ट्रवादीचे दोन्ही हे उमेदवार विजयी होतील. महाविकास आघाडीतर्फे 3 उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे करण्यात आलेले आहेत. आणि मला विश्वास आहे की त्या 3 पैकी एका उमेदवाराचा पराभव हा निश्चित आहे. आणि महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार ह्या विधान परिषदेच्या निवडणुकीला विजयी होतील.